जय श्रीराम. तुमच्या सगळ्या लोकांना या अधिक मास जो चालू आहे त्याच्या शुभेच्छा. अधिक मास जो 17 मे पासून सुरू झालाय, साधारण 15 जून पर्यंत असेल. हा अधिक मास 3 वर्षाने एकदा येतो. मागे 2023 ला आला होता, आता 2026 ला आणि त्याच्यानंतर 2029 ला येईल. अधिक मास म्हणजे वर्षातलं एक ॲडिशनल मंथ, ज्याच्यामध्ये बरीचशी लोक जास्तीत जास्त प्रेयर करतात, पुण्य कमवण्याचं काम करतात. या अधिक मासालाच पुरुषोत्तम मास देखील म्हणतात, मलमास देखील म्हणतात आणि काही लोक धोंडा मास देखील म्हणतात. पुरुषोत्तम मास म्हणजे भगवान श्रीविष्णूची पूजा केली जाते आणि भगवान राम म्हणजे या त्यांच्या नावानुसारच ह्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. याच मासाला मलमास देखील म्हणतात. यावेळेला सूर्य हा अमावस्या टू अमावस्या कोणतीही रास बदलत नाही, त्याच ठिकाणी राहतो, म्हणून त्याला मलमास देखील म्हणतात. आणि याला धोंडामास देखील म्हणतात. यावेळेला जावई आणि आपली मुलगी यांना आपल्या घरी बोलवून लोक गोडधोड जेवण बनवून त्यांना काय दान देतात. तर त्याला धोंड्याचं जेवण देतात म्हणून त्याला धोंडा मास देखील गावच्या बाजूला म्हणतात, ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्याकरता. आता अधिक मास जो असतो हा 3 वर्षाने काय येतो, तर आपण भारतीय लोक आहोत, हे आपण चंद्रानुसार आपले कॅलेंडर आपण कॅल्क्युलेट केलेलं असतं, अमावस्या टू अमावस्या. आणि जे सूर्यापासून कॅलेंडर जे बनवलेले असेल, जे आपण इंग्रजी कॅलेंडर ज्याला म्हणतो, तर 365 दिवस असतात. आता आपल्या चंद्राच्या कॅलेंडरमध्ये 354 दिवस असतात. त्या दोघांमधला 365 आणि 354 मध्ये 11 दिवसाचा फरक असतो. म्हणजे प्रत्येक वर्षी 11 11 दिवसांचा फरक आहे. आणि तो 3 वर्षानंतर 11 तरी 33 म्हणजे 3 वर्षानंतर हा जो फरक आहे हा भरून काढला जातो. आणि हा भरून काढण्याचं कारण असंच आहे की जर हा भरून नाही काढला तर आपले दिवाळी, दसरा किंवा जे इतर काही सण असतील ते देखील वेगवेगळ्या महिन्यात येतील. म्हणजे कधी ऑक्टोबरला, कधी नोव्हेंबरला, कधी डिसेंबरला, कधी जानेवारीला, कधी फेब्रुवारीला तुम्ही ईदचं बघितलेलं असेल किंवा रमजानचं बघितलेलं असेल. तर अशी गोष्ट होऊ नये म्हणून अधिक मास घेतलेला आहे. आता हा जो अधिक मास आहे त्याच्यामध्ये 33 दिवस ॲडिशनल असतात, म्हणून लोक या वेळेला जे काय दान करतात ते 33 गोष्टींचं दान करतात. म्हणजे समजा जावायला दान द्यायचं असेल तर 33 जाळीदार पदार्थ पूर्वी द्यायचे, पण आता एकच पदार्थ जो 33 काउंटने दिला. गायीच्या पोटामध्ये आपण 33 कोटी देव आहेत असं म्हणतो. 33 कोटी म्हणजे 33 कोटी नसून 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. म्हणून या 33 नंबरला थोडं जास्त महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलं गेलेलं आहे. जर तुम्हाला दान देता येत नसेल, बरीचशी लोक देवळामध्ये जातात, प्रेयर करतात. काही लोक तीर्थाच्या ठिकाणी जातात, तिकडे प्रेयर करतात. काही लोक नदीच्या किनारी जातात किंवा नदीमध्ये जाऊन स्नान करतात. काही लोक समुद्र स्नान करतात, पुण्य मिळवण्याकरिता. आता काही लोकांना हे जमत नसेल तर घरच्या घरी तुम्ही श्रीविष्णूच्या नावाचा जप करू शकता. तुम्ही जे भगवंतांनी लिहिलेलं आहे, गीता, भगवद्गीता, त्याचं वाचन किंवा श्रवण करू शकतात. किंवा नाहीतर कमीत कमी 15 अध्याय देखील तुम्ही वाचन किंवा श्रवण करू शकतात. विष्णू सहस्त्रनाम वाचू शकतात. भागवत सप्ताह करू शकतात किंवा भागवत जो ग्रंथ आहे त्याचं वाचन किंवा श्रवण करू शकतात. आता श्रवण याच्याकरता करायचं की ज्या लोकांना वाचण्याची अत्यंत खूपच कंटाळा असेल किंवा त्यांना वाचायला जमत नसेल, संस्कृत म्हणा किंवा हिंदी म्हणा, तर इंग्लिशमध्ये देखील अवेलेबल आहे. पण नसेलच तर तुम्ही ऐकू देखील शकतात. अशा प्रकारचे रेकॉर्डिंग असतात, त्या रेकॉर्डिंगचा तुम्ही ऑनलाईन उपयोग करून ते ऐकू देखील शकतात. एवढी ऑप्शन्स दिले गेलेले आहेत. तर लोक जे दान करतात त्याच्यामध्ये लोक कोणी कपड्याचं दान करतात, कोणी अन्नाचं दान करतात, कोणी पैशाचं दान करतात. जे निडी म्हणजे जे गरजू लोक आहेत ते. काही लोक औषधं गोळ्यांचं दान करतात हॉस्पिटलमध्ये. काही लोक शाळांमध्ये पुस्तकांचं किंवा त्यांच्या गरीब लोकांच्या फीसाठी दान करतात.
काही लोक गाईला चारा देतात. अशा बऱ्याचशा गोष्टींचं दान आपण करू शकतो. तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे दान करू शकता. सगळ्यात सोपा ऑप्शन म्हणजे नामस्मरण करणे आणि नामस्मरण करायला कोणत्या प्रकारचं जाती, धर्माचं, वयाचं, लिंगाचं, तुमच्या शारीरिक स्थितीचं, तुमच्या आर्थिक स्थितीचं, शैक्षणिक पात्रतेचं कशाचं म्हणजे कशाचंच बंधन नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री झोपण्याच्या अगोदर सकाळी उठल्यावरती चालताना, बसून, झोपून, प्रवास करताना, अंघोळ करताना कधीही नामस्मरण करू शकतात. आता हे नामस्मरण आपण आता करूया. जे बिनखर्चाचं आहे, बिनत्रासाचं आहे, सहज सुलभ कधीही करू शकतात. त्याचं जे फळ आहे ते देखील तेवढंच आहे, जे तुम्ही इतर जी साधना करतात त्यासाठी. म्हणजे फुकटामध्ये गेलेली गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो, अशा आपण नामस्मरण 1 मिनिटाकरता करूया. श्री विष्णूचं, श्रीरामाचं आणि श्रीकृष्णाचं. तर श्रीरामापासून नाम सुरू करूया. जय श्रीराम, 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 जय श्रीराम. आता श्री विष्णूचं नाम स्मरण करूया. ओम श्री विष्णवे नमः. 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 आता आपण श्रीकृष्णाच्या नावाचा जप करूया. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः. 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 धन्यवाद. तुम्ही हे आजचं 90 दिवसाचं जे अधिक मासानिमित्त जे शेअरिंग आहे त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा, आरोग्यपूर्ण जावो हीच त्या श्रीविष्णू चरणी, श्रीराम चरणी आणि श्रीकृष्ण चरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.